मापाचं एक कप तांदूळ घेतलं आणि त्याला धुवून घेतले. आता कुकरमध्ये टाकते. त्यामध्ये 1 प्याला पाणी घालते आणि व्यवस्थित घातल्यानंतर त्यामध्ये ते कुकर आता 2 शिट्यासाठी लावते. भात झालेला आहे, आपला मोकळा झालेला आहे छान. मी बासमती राईस घेतला होता आणि गूळ घेतलंय. गुळाला किसून घ्यायचं, व्यवस्थित किसून घ्यायचं गुळाला. असा दगडी गुळ असतो तो घेतलाय मी. त्याला छान किसता पण येतं. त्यामुळे आता किसूनही झालेला आहे. आता आपण नारळ किसून घेऊया. नारळही आपण खवून घेतलेले आहे. नारळाचे असे व्यवस्थित खवून घ्यायचं. फक्त व्हाईटवालंच आलं पाहिजे. तो नारळाच्या आतमधलं ते थोडंसं तर ब्राऊन कलरचं ते थोडं लागतं दातामध्ये, म्हणून आता व्हाईट कलरचं झालेलं आहे. आता नारळ आपण खवून घेतलेला आहे. पॅन घेतला, पॅनमध्ये आपण तूप घातलं. 2 चमचे तूप घालायचे, मोठे चमचे. त्यामध्ये नारळ टाकायचं, खवलेलं नारळ, आपण ओलं नारळ. आता त्याला मिक्स करायचं व्यवस्थित. मिक्स केल्यानंतर असं परतून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यामध्ये घालायची वेलची पूड. ती पण व्यवस्थित परतून घ्यायची. छान परतवली. तेही व्यवस्थित परतवून घेतल्यानंतरही त्यामध्ये गूळ घालायचं. गुळालाही व्यवस्थित परतून घ्यायचं. छान असं परतून घ्यायचं. नारळी पौर्णिमेला आपण नारळी भात करतोय. राखीच्या आदल्या दिवशी नारळी पौर्णिमा येते, त्यामुळे नारळी भात करतो आपण. आता गुळालाही पाणी सुटलं. आता व्यवस्थित ते परतलं आणि पातळ झालेलं आहे. त्यामध्ये आता आपण भात घालूया. भात पण व्यवस्थित परतून घ्यायचा. चांगला एकजीव करायचा. सगळ्याला गुळ असं लागलं पाहिजे व्यवस्थित, असं करायचं. असं आता थोडा वेळ ठेवायचं. म्हणजे आणि केसर घालायचं. मेन म्हणजे केसरही घालायचं आणि केसर घातल्यानंतर परतही एकदा परतून घ्यायचं व्यवस्थित. असं छान व्यवस्थित परतून घेतलं. परतून घेतल्यानंतर थोडा वेळ ठेवायचं. म्हणजे गुळाला पाणी सुटतं. बघ, गुळाला पाणी सुटलेलं आहे. आता परत एकदा असं परतून घ्यायचं तर ते घट्ट होतं. घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये असं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मग घट्ट झालं की ते थोडं झाकण लावायचं आणि थोडं 5 मिनिटं ठेवायचं आणि झाकण उघडायचं आणि आपला नारळी भात तयार.